सोनं म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले की सोनं घ्यायचं म्हटलं तरी डोळे पांढरे होतात. आज रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेटचं सोनं 1,26,730 रुपये, तर 22 कॅरेटचं सोनं 1,01,169 रुपये इतकं महाग झालंय. बरं, चांदीही महाग नाही. 1 किलो चांदीचा दर सध्या 1,86,000च्या पार गेला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये भाव जवळजवळ सारखेच आहेत, पण थोडेफार फरक मेकिंग चार्जेसमुळे होऊ शकतात. आता सोनं इतकं महाग का होत आहे? कारण जागतिक अर्थव्यवस्था, अमेरिकेतील व्यापारी धोरण, महागाई, राजकीय तणाव हे सगळं सोन्याच्या भावावर परिणाम करतं. जेव्हा बाजारात अनिश्चितता वाढते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. याच कारणानं 2025 मध्ये सोन्याने आतापर्यंत 31% परतावा दिला आहे, जे शेअर मार्केटच्या तुलनेत जास्त आहे. आता तुम्ही विचार करत असाल सोपी गुंतवणूक कशी करायची, तर थेट सोनं खरेदी करू शकता किंवा गोल्ड ETF, गोल्ड सेव्हिंग्स या फंड्सचा देखील पर्याय वापरू शकतात. गोल्ड ETF मध्ये 1 युनिट 1 ग्रॅम सोनं आणि ते सुरक्षित राहतं. जर डीमॅट अकाउंट नसेल तर गोल्ड सेव्हिंग्स फंडद्वारे SIP करू शकता. यामुळं तुम्ही थोड्या थोड्या रकमेत दीर्घकालीन सुरक्षित अशी गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांचा सल्ला आहे की सोन्यात गुंतवणूक दीर्घकालीन आणि सुरक्षित मानली जाते. सध्याची जागतिक आणि राष्ट्रीय परिस्थिती पाहता पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15% हिस्सा सोन्यात ठेवणे चांगलं ठरेल. त्यामुळं महागाई, राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चितता असो, सोनं तुमच्यासाठी सुरक्षित आसरा ठरेल. बघा, खिशाला परवडत असेल तर गुंतवणूक करा आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.